असं म्हणतात की प्रसूतीनंतर महिलेचा दुसरा जन्म होतो. मात्र बरेचदा प्रसूती दरम्यान महिला अथवा तिच्या नवजात बाळाचा मृत्यू होतो, अथवा कधीकधी आई आणि बाळ दोघांचाही. नागपुरातील हर्षद टोपरे यांनी पत्नीच्या प्रसूतीनंतर पत्नी आणि बाळ दोघांनाही गमावलंय. यासाठी त्यांनी शहरातील अभियोग रुग्णालयाला जबाबदार ठरवत रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर त्यांना मुलगा झाला असताना रुग्णालयानं मुलगी झाल्याचं सांगितल्याचाही टोपरे यांनी आरोप केला आहे. गुरुवारी त्यांनी पत्रपरिषद घेऊन आपली व्यथा माध्यमांना सांगितली. नागपुरातल्या खरबी परिसरात 35 वर्षीय हर्षद टोपरे राहतात. त्यांची पत्नी गर्भवती असताना तिच्यावर अभियोग रुग्णालयात डॉक्टर अभिलाषा देशमुख या उपचार करत होत्या. गेल्या जुलै महिन्यात 6 तारखेला गायत्री यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना दिवस पूर्ण झाले आहेत आणि बाळ खाली आलं असून प्रसूती करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 7 जुलै रोजी गायत्री यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती. मात्र उशिरा रात्री 4 वाजेनंतर त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यावेळी गायत्री यांच्यासह त्यांच्या खोलीत फक्त एक नर्स होती. त्यामुळं हर्षद यांनी नर्सला झोपू दिलं. मात्र सकाळी 6:30 वाजता डॉक्टर आले असता त्यांनी गायत्री यांची तपासणी केल्यानंतर लगेच शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉक्टर हर्षल इंगोले काही वेळानं बाहेर आले आणि त्यांनी नवजात बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं. हर्षद यांनी तेव्हा बाळाला पाहिलं असता त्यांना मुलगा दिसला. तर आई आणि बाळ दोघांचीही तब्येत खालावल्यानं आई आणि बाळाला इतर 2 वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान 8 जुलै रोजी रात्री बाळाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी 9 जुलै रोजी गायत्री यांचाही अधिक रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाला. हर्षद यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. हर्षद यांनी अभियोग रुग्णालय, डॉक्टर अभिलाषा देशमुख आणि डॉक्टर हर्षल इंगोले यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचे गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. याशिवाय डॉक्टरांनी बाळाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा बाळाला दाखवलं तेव्हा मुलगा होता, मात्र त्यानंतर मृत मुलगी दिल्याचं टोपरे यांनी म्हटलं आहे. देखिए मैंने जब डिलीवरी हुई बच्चे की, जब मेरी वाइफ की डिलीवरी हुई तो बच्चा लाया गया तो हर्षल इंगोले ने मुझे अंदर बुलाया. अंदर बुलाने के बाद मैंने खुद देखा अपने आँखों से वो कांच की पेटी में था और ओपन था. उसकी नाल लंबी थी. उसका डॉक्टर ने एक पैर उठाया, उसका मैंने लिंग देखा, उसका अंडाशय देखा, उसकी नुन्नी देखी. ये देखने के बाद मेरे को इमीडिएटली मैं समझ गया कि बेबी मेल है. अब इतना देखने के बाद मेरे डॉक्टर की तो डिग्री ज़रूरी नहीं है कि वो सब समझने के लिए डॉक्टर की डिग्री लगेगी. मैंने इमीडिएटली पहचान लिया कि मेल है करके. अब उसको रोया नहीं है, ये रीज़न यानी रोया नहीं था, इसकी वजह से अपने को शिफ्ट करना पड़ेगा. तो उसको हेल्थ चिल्ड्रन सिटी हॉस्पिटल धंतोली यहाँ पे शिफ्ट किया गया और वहाँ पे जो भी डॉक्यूमेंटेशन हुआ उसके हिसाब से उसको एडमिट किया. एडमिट किए के बाद हर्षल इंगोले ने बोला कि उसको वेंटिलेटर पे लगाया है और उसका बचने का चांसेस कम है. 1% चांसेस है, अगर बचेगा तो एबनॉर्मल रहेगा. ऐसा बोला तो मेरी इच्छा मर गई कि मैं क्या करूँ क्या नहीं, ये सब सोचा नहीं. मेरा सब ध्यान वाइफ के ऊपर था. मेरे वाइफ को भी मुझे पूछा भी नहीं, डॉक्टर का कोई फ़ोन नहीं आया. उसका ट्रांसफ़र इमीडिएटली 9:15 साढ़े 9 बजे. कोर्ट में आपने इसकी शिकायत की तो क्या आपको उत्तर दिया गया? तो कोर्ट में हमने शिकायत किया, कोर्ट में हमने पिटीशन फाइल किया था. कोर्ट ने उन्होंने बोला कि जो पोस्टमार्टम रिपोर्ट और जीएमसी के जो समिति ने रिपोर्ट जो दिया है, इसके आधार पे बेस पर उन्होंने जो रिपोर्ट दिया है वो उन्होंने खारिज किया था. क्योंकि उनके हिसाब से वो उन्हें जो ट्रीटमेंट दिया वो प्रॉपर तरीके से दिया, ऐसा उसमें मेंशन है. कोर्ट ने बोला है कि आप हमारे तरफ आने के बजाय आप ये रिपोर्ट को चैलेंज कीजिए मेडिकल काउंसिल को. आप मेडिकल काउंसिल को पिटीशन दायर कीजिए. उसके बाद मेडिकल काउंसिल इसके ऊपर डिसाइड करेगी कि निग्लिजेंसी हुई है की नाही हुई है. याबाबत आम्ही अभियोग रुग्णालयाचे डॉक्टर हर्षद इंगोले यांना विचारणा केली असता त्यांनी आपली चुकी मान्य करत बाळाच्या डेथ रिपोर्टमध्ये बाळ हे मेल आहे की फिमेल हे नमूद केलं नसल्याचं सांगितलं. मात्र बाळाची DNA चाचणी करण्यात आली असून ती पित्याशी मॅच झाली आहे. मात्र आरोग्य विभागानं जे डेथ सर्टिफिकेट दिलं आहे त्यात मनपाच्या जन्म आणि मृत्यूपत्रात बाळ मेल असल्याचं स्पष्ट होत आहे. सोबतच बाळाच्या सिटी स्कॅन अहवालातही बाळ मेल असल्याचं नमूद आहे. मात्र एक प्रयोगशाळा आणि बाळ जिथं भरती होतं त्या रुग्णालयानं बाळ फिमेल असल्याचं म्हटलं आहे. आता हर्षद यांची काय मागणी आहे त्यांच्याकडूनच ऐकूया. अभी मेरी यही मांग है मैडम कि मैं चाहता हूँ कि पहले तो मेरा बच्चा मिले और बच्चा मिले उसका इन्वेस्टिगेशन प्रॉपर तरीके से हो और वो कहाँ पे है क्या है उसका CBI इंक्वायरी हो या फिर CID इंक्वायरी हो या फिर गवर्नमेंट ऑथराइज कोई बड़ी संस्था हो, उसके इन्वेस्टिगेशन हो, DNA फिर से किया जाए और दूसरे लैब में हो, 2-3 बार DNA किया जाए, प्रॉपर तरीके से सब कुछ हो ताकि ये खुलासा हो जाए कि मेरा बेटा मेल था. मैं उसके ऊपर एकदम श्योर हूँ. और दूसरी बात कि मैं ये चाहता हूँ कि डॉक्टर के जो भी इन्वॉल्वमेंट डॉक्टर है उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए, उसका लाइसेंस कैंसिल किया जाए. क्योंकि अगर
एक की वजह से ऐसी डेथ होंगी तो आगे भी और डेथ होंगी। ये इससे मुझे ऐसा लगता है कि मैं इसके लिए प्रयास कर रहा हूँ कि आगे भी किसी की डेथ ना हो और किसी के साथ ऐसा बड़ा हादसा ना हो।